ओके. तर मल्टी थ्रेडिंग म्हणजे काय आहे की थ्रेड सगळ्यात आधी समजून घ्या की थ्रेड म्हणजे काय आहे की एका प्रोग्रामचा एक स्मॉलर युनिट. एका प्रोग्राम मध्ये पण मल्टिपल थ्रेड्स मध्ये तुम्ही तो प्रोग्राम रन करू शकता. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला मल्टीटास्किंग पाहिजे किंवा एकाच प्रोग्राम मध्ये सायमल्टेनियसली मल्टिपल थ्रेड्स त्याचे रन करून पॅरलल कॉन्करंट एक्झिक्युशन चालवायचं, त्या केसमध्ये आपण जावामध्ये थ्रेड नावाचा कन्सेप्ट यूज करू शकतो. त्यालाच मल्टी थ्रेडिंग म्हणतात. आता मल्टी थ्रेडिंग म्हणजेच काय की एक प्रोग्राम ज्यावेळेस आपण रन करणार आहे त्यावेळेस तो कॉन्करंट एक्झिक्युशन म्हणजे छोट्या छोट्या पार्टमध्ये त्याचं सब डिव्हिजन होईल आणि त्याच्यानंतर तो कॉन्करंट एक्झिक्युशन ने प्रोग्राम रन करा. तर त्याचा ऍडव्हान्टेज काय असतं की तुमचा प्रोग्राम फास्ट रन होतो आणि कॉन्करंट एक्झिक्युशन त्याच्यामध्ये असतं. तर दोन पद्धतीने मल्टी थ्रेडिंग अचीव करता येतं. एक बाय युझिंग थ्रेड क्लास आणि दुसरा रनेबल इंटरफेस. ओके. तर त्याच्यामध्ये टॉपिकचं नाव टाका वरती मल्टी थ्रेडिंग. त्याच्यामध्ये आज आपण जो एक्झाम्पल शिकतोय तर तो कुठला आहे, बाय युझिंग थ्रेड क्लास. आणि मल्टी थ्रेडिंग हे कशासाठी आहे, प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्पीड वाढवण्यासाठी. ओके. तर या नोट्स तशा तुमच्या तिथं लिहून घ्या. आणि मल्टी थ्रेडिंग जे अचीव करतो तर ते दोन पद्धतीने करू शकतो. एक बाय युझिंग थ्रेड क्लास आणि दुसरा बाय युझिंग रनेबल इंटरफेस. आता रनेबल इंटरफेस समजायच्या आधी आपल्याला इंटरफेस समजायला हवा. तर इंटरफेस पण एक नवीन टॉपिक याच्यामध्ये आहे, इंटरफेस आणि ऍबस्ट्रॅक्ट क्लास. तर ते आपण बघणार आहे डिटेलमध्ये ज्यावेळेस इंटरफेस आपला टॉपिक होईल. त्याच्यामध्ये रनेबल इंटरफेस पण आपण डिटेलमध्ये बघू. पण इथं आपण एक्सटेंड थ्रेड, तर ज्यावेळेस इनहेरिटन्स वगैरे येतो तर इथं आपण एक्सटेंड हा कीवर्ड यूज करत असतो जावामध्ये. इनहेरिटन्स सिंगल लेवल इनहेरिटन्स जरी असेल तरी आपण एक्सटेंड हा कीवर्ड इथं यूज करतो. तर थ्रेड हा मेन क्लास आहे आणि त्याच्यावरून जे आपल्याला त्या थ्रेड क्लासच्या मेथड यूज करायच्यात म्हणून आपण हा क्लास एक तयार केला, क्लास डेमो. आणि त्याच्यामध्ये आपण काय म्हटले, थ्रेड एक्सटेंड थ्रेड. थ्रेड क्लासच्या सगळ्या मेथड्स आपल्याला ऍक्सेसिबल होतात. ओके. तर मल्टी थ्रेडिंगचं सगळ्यात आधी डेफिनेशन्स इथं लिहून घ्या. मल्टी थ्रेडिंग in Java is a process of execution multiple threads simultaneously. It's mainly used for improving speed of application. ओके. मेन याचा युसेज काय आहे की कॉन्करंट एक्झिक्युशन स्टार्ट करायचे आणि स्पीड ऑफ एक्झिक्युशन जर स्टार्ट करायचं असेल, फास्ट स्पीड पाहिजे असेल तर मल्टी थ्रेडिंग यू कॅन यूज. याच्यामध्ये थ्रेड जो असतो, थ्रेड जो आहे त्याची डेफिनेशन काय, थ्रेड इज अ स्मॉल पार्ट ऑफ प्रोग्राम विच इज लाईट वेटेड. ओके. थ्रेड काय, स्मॉल पार्ट ऑफ प्रोग्राम आहे विच इज लाईट वेटेड. तो काय करतोय, प्रोग्राम ज्यावेळेस रन करतो त्याची प्रोसेस बनते आणि प्रोसेसचे पण सब प्रोसेस आतमध्ये क्रिएट होतात ज्यावेळेस तुम्ही मल्टी थ्रेडिंग यूज करतात त्यावेळेस. ओके. थ्रेडलाच अजून दुसरी डेफिनेशन काय, थ्रेड इज अन स्मॉलर युनिट ऑफ प्रोग्राम. थ्रेड इज अन स्मॉलर युनिट ऑफ प्रोग्राम.
आता मल्टी थ्रेडिंग कुठं यूज केलं जातं जावा मध्ये, तर त्याचे ऍप्लिकेशन्स कुठले आहेत? ऍप्लिकेशन्स वेअर मल्टी थ्रेडिंग इज युज्ड. तर याचं पहिलं ऍप्लिकेशन गेमिंग, दुसरं ॲनिमेशन्स. ॲनिमेशन जिथं जिथं यूज केलेलं आहे तिथं मल्टी थ्रेडिंग यूज केलेलं आहे. जावाचं कोडिंग आहे त्याच्यामध्ये. काय तर तो मल्टी थ्रेडिंग अलाउ करतो आणि एकाच प्रोग्रामचे सायमल्टेनियस एक्झिक्युशन त्याच्यामध्ये होतात, स्पीड वाढतो. आणि याच्यामध्ये म्हणजे कुठं ब्लॉक वगैरे होत नाही, म्हणजे एक्झिक्युशन तुमचं जर चालू झालंय एका प्रोग्रामचं तर तो कुठं ब्लॉक होणार नाही, कारण इंडिपेंडंट थ्रेड्स असतील, दुसऱ्या थ्रेडला तो इम्पॅक्ट करणार नाही. बाकीचे थ्रेड्स तसेच्या तसे रन होतील. एखाद्या ठिकाणी जरी ब्लॉक झाला पूर्ण प्रोग्राम किंवा पूर्ण ऍप्लिकेशन कधीच ब्लॉक होणार नाही. तर स्पीड आणि स्टेबल ऍप्लिकेशन जर हवं असेल तर जावा डेव्हलपर शुड चूज मल्टी थ्रेडिंग. ओके, कॉन्करंट एक्झिक्युशन अलो करतं मल्टी थ्रेडिंग. आता मल्टी थ्रेडिंग म्हणजे एका प्रोसेसचे मल्टिपल पार्ट. मल्टी थ्रेडिंग आणि मल्टी प्रोसेस याचा डिफरन्स समजून घ्या. मल्टी थ्रेडिंग म्हणजे एका प्रोसेसचे मल्टिपल पार्ट, मल्टिपल थ्रेड. एक प्रोसेस म्हणजे कुठला पण प्रोग्राम रन केला तर त्याची काय तयार होते ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये? प्रोसेस. आणि त्या प्रोसेस मध्ये पण सब पार्ट इथं तयार होतात, त्याला आपण काय म्हणतो? थ्रेड्स, मल्टिपल थ्रेड्स. आणि हे पॅरलली कॉन्करंटली एक्झिक्युटेड असतात. त्याच्यानंतर मल्टीटास्किंग. मल्टीटास्किंग मध्ये काय होतं? मल्टिपल प्रोसेस सायमल्टेनियसली रन असतात. तर ऑपरेटिंग सिस्टीमला आपण म्हणतो की ऑपरेटिंग सिस्टीम ही काय? मल्टीटास्किंग आहे. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये मल्टिपल प्रोसेस, मल्टिपल ऍप्लिकेशन्स रन असतात आणि जे शेअर्ड मेमरी ऍक्सेस करत असतात. शेअर्ड मेमरी कुठली? रॅम. ओके, त्याला आपण म्हणतो मल्टीटास्किंग. म्हणजेच मल्टिपल प्रोसेस ऑफ मल्टिपल ऍप्लिकेशन्स रन ऍट अ टाइम. पण मल्टी थ्रेडिंग काय? एका प्रोसेसचे मल्टिपल थ्रेड. ओके, तर हा त्याचा डिफरन्स आहे. आणि नुसतं थ्रेड जर क्वेश्चन आला की व्हॉट इज थ्रेड, तर थ्रेडची डेफिनेशन काय सांगायची? थ्रेड इज अ स्मॉल पार्ट ऑफ प्रोग्राम विच इज लाईट वेट. थ्रेड इज अन स्मॉलर युनिट ऑफ अ प्रोग्राम. ओके, तर ही झाली थेअरी. तर हे झालंय का लिहून? हे लिहून झालं असेल तर सांगा. त्याच्यानंतर थ्रेड मल्टी थ्रेडिंग इम्प्लिमेंट करायच्या दोन पद्धती आहेत. वी कॅन इम्प्लिमेंट मल्टी थ्रेडिंग using two ways. One is by thread class आणि दुसरा by runnable interface. आता इंटरफेस काय असतो हे आपण सेपरेटली बघू. म्हणजे जावामध्ये इंटरफेस, ऍबस्ट्रॅक्ट क्लास हे वेगळे वेगळे कन्सेप्ट आहेत. तर आता आपण जावाचा थ्रेड क्लास बघणार आहोत. थ्रेड क्लास तुम्हाला मेथड चालू करतो, स्टार्ट किंवा रन मेथड्स. ज्याचा थ्रेड क्लास हा पॅरेंट क्लास, याला जर एक्सटेंड करून तुम्ही तुमच्या कोडमध्ये यूज केलं तर तुम्हाला त्या थ्रेड क्लासच्या सगळ्या मेथड्स अवेलेबल होतात आणि त्या आपण यूज पण करू शकतो. त्याचं एक्झाम्पल आपण बघणार आहे. आता इंटरफेस कसं असतं की ज्यावेळेस इंटरफेस चालू करू त्यावेळेस ते डिटेलमध्ये होईल. इंटरफेस पण खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, इंटरफेस आणि ऍबस्ट्रॅक्ट क्लास. पण इंटरफेस मध्ये आपण डेफिनेशन कधीच लिहित नाही, सगळे डिक्लरेशन्स असतात. आणि डेफिनेशन आपण मग जिथं तुम्ही हा इंटरफेस इम्प्लिमेंट करणार
तर तिथं त्याचं इम्प्लिमेंटेशन लिहायला लागतं. तर इंटरफेस ज्यावेळेस होईल त्यावेळेस रनेबल इंटरफेस आपण परत बघू. तर मल्टी थ्रेडिंग 2 वेजने आपण इम्प्लिमेंट करू शकतो त्याचे प्रोग्राम. म्हणजेच प्रोग्राम मध्ये सायमल्टेनियसली एक्झिक्युशन आपण करू शकतो जावामध्ये. आतापर्यंतचे जे प्रोग्राम होते याच्यामध्ये आपण ऍट अ टाइम एकच एक्झिक्युशन करत होतो, तिथं मल्टी थ्रेडिंग नव्हतं. आता या प्रोग्राम मध्ये मल्टी थ्रेडिंग आपण बघणार. ओके, ही थेअरी झाली लिहून सगळ्यांची, कन्फर्म करा. ओके, तर हे एक्झाम्पल आहे मल्टी थ्रेडिंग बाय युजिंग थ्रेड क्लास. याच्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला जावा लँगने इम्पोर्ट करायचंय. त्याच्यानंतर ज्या क्लासमध्ये तुम्ही मल्टी थ्रेडिंग करणार आहे, आता याच्यामध्ये फॉर लूप लिहिलाय आय इक्वल टू 0, आय लेस दॅन इक्वल टू आय प्लस प्लस. पण याचं जे एक्झिक्युशन आहे, जर नॉर्मल जर आपण प्रिंट केलं तर आय पासून 0 पासून चालू होईल आणि 0 1 2 3 4 असं याचं प्रिंट होईल. पण हे एक्झिक्युशन आपल्याला काय पाहिजे, मल्टी थ्रेडिंग नुसार पाहिजे. म्हणजे याचं पण एक स्मॉल चंक मध्ये किंवा स्मॉल थ्रेड मध्ये कन्व्हर्जन होऊन आउटपुट आपल्याला आलं पाहिजे. याचं आउटपुट पण आपण प्रिंट करणार आहे. नॉर्मल जर प्रिंट केलं तर कसं येईल, 0 पासून चालू होईल आणि आय जोपर्यंत 10 होत नाही तोपर्यंत हे आउटपुट प्रिंट होईल. पण आता इथं मल्टी थ्रेडिंग यूज केल्यामुळे याचं आउटपुट बघा कसं आहे. तर सिंटॅक्स जास्त अवघड नाहीये. क्लास डेमो घेतलाय, एक्सटेंड थ्रेड. थ्रेड हा मल्टी थ्रेडिंगचा क्लास, ज्याच्यामधून तुम्हाला रन किंवा स्टार्ट मेथड ज्या आहेत थ्रेड क्लासच्या या अवेलेबल होतात. त्याच्यानंतर मेन मेथडसाठी एक क्लास घेतलाय आणि त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट क्रिएट केलंय डेमो क्लासचं, जे इथं डेमो क्लास वरती तयार केलाय त्याचं ऑब्जेक्ट क्रिएट केलंय. त्याच्यानंतर थ्रेड क्लास, आता इथं बघा थ्रेड क्लास इथं क्रिएट करायला लागतो, ही स्टेप आहे. थ्रेड जर क्रिएट केलं नाही तर इथं तुम्हाला एरर येईल. मल्टी थ्रेडिंग मध्ये थ्रेड क्लास क्रिएट करायलाच लागतो. तर डेमो क्लासचा एक ऑब्जेक्ट तयार केलाय, थ्रेड क्लासचा एक ऑब्जेक्ट तयार केलाय आणि डेमो क्लासचा जो ऑब्जेक्ट होता तो आपण थ्रेड क्लासला पास केला. ओके, त्याच्यानंतर थ्रेड चालू करायचा आहे. मग इनसाइड मेन इथपर्यंत एवढंच क्रिएट होईल, पण थ्रेडचं एक्झिक्युशन चालू झालं नाही. टी डॉट स्टार्ट ज्यावेळेस म्हणणार त्यावेळेस तो इंटरनली या रन मेथडला इन्व्होक करतो. तर हे थ्रेड क्लासचं इम्प्लिमेंटेशन. काल की बेस क्लास ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉजिक लिहायचंय त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक्सटेंड थ्रेड्स करायचं. जी फंक्शनॅलिटी थ्रेडनी एक्झिक्यूट करायची ती रन मेथड मध्ये लिहायची आणि मेन मेथड जिथं क्रिएट करतोय तिथं ऑब्जेक्ट क्रिएट करायचं त्या क्लासचं. त्याच्यानंतर थ्रेड क्लासचं पण ऑब्जेक्ट क्रिएट करायचं. पण याच्या कन्स्ट्रक्टर मध्ये इथं पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर म्हणतात या पर्टिक्युलर कन्सेप्टला, की याच्यात तुम्ही पॅरामीटर कुठला पास केलाय, डेमो क्लासचा ऑब्जेक्ट. ज्या क्लासमध्ये रन मेथड आहे त्या क्लासचा ऑब्जेक्ट इथं पास केलाय. त्याच्यानंतर तुम्ही टी डॉट स्टार्ट म्हणू शकता. आता टी डॉट स्टार्ट म्हणणं म्हणजे काय, की स्टार्ट द एक्झिक्युशन ऑफ द थ्रेड. तर थ्रेडला सुद्धा मल्टिपल प्रोसेस असतात. मग इथं जसं टी डॉट स्टार्ट केलंय, आपण वेट पण करू शकतो, किल पण करू शकतो, क्रिएट पण करू शकतो. म्हणजे नॉर्मल प्रोसेस जशी एक्झिक्युशन होते तसंच थ्रेडचं पण लाईफ सायकल असतं. लाईफ सायकल म्हणजे जसं आपण रिअल लाईफ मध्ये पण मी सांगितलं की आपण बॉर्न होतो, नंतर वेट करतो मोठं होण्यासाठी, त्याच्यानंतर कधी कधी ऍक्टिव्ह स्टेट मध्ये येतो, कधी रनिंग स्टेट मध्ये येतो, परत कधीतरी वेटला जातो आणि नंतर सगळ्यात शेवटी किल पण होतो.
तसंच प्रोसेसचं पण होतं. प्रोसेस सुद्धा एकदा क्रिएट झाली की ती अजन्म राहते असं नाही. लॅपटॉप बंद केला की ती प्रोसेस पण बंद होऊन जाते. बरोबर. आता हे कुठलं तरी ऍप्लिकेशन व्हिज्युअल स्टुडिओ कोड मी ओपन केले, हा पण प्रोग्राम आहे, हा पण एक प्रोसेस तयार झालाय. बरोबर. पण ज्यावेळेस मी लॅपटॉप बंद करणार, हा प्रोग्राम ऑटोमॅटिकली बंद होईल किंवा ती प्रोसेस कुठं रन असती, रॅम वरती रन असती, तर ती प्रोसेस सुद्धा ऑटोमॅटिकली बंद होईल. कारण त्याचं पण एक लाईफ सायकल आहे. प्रोसेस क्रिएट होती, प्रोसेस वेटला जाऊ शकते, प्रोसेस रनिंग स्टेटला जाऊ शकते, प्रोसेस ऍक्टिव्ह स्टेटला जाऊ शकते आणि प्रोसेस टर्मिनेट पण होती. तर सेम सगळ्या गोष्टी थ्रेडला पण होतात. थ्रेड लाईफ सायकल हा एक सेपरेट टॉपिक आहे, आपण त्याच्यावर येऊ. पण हा बेसिक सिंटॅक्स आहे, एकदम जास्त काहीच डिफिकल्टी नाही याच्यामध्ये. तर आतापर्यंत आपण काय बघितलंय की मल्टी थ्रेडिंग कशासाठी यूज होतं. मल्टी थ्रेडिंग मधला थ्रेड नावाचा कन्सेप्ट काय करतो, थ्रेड कुठल्या ऍप्लिकेशन साठी यूज होतं, त्याच्यानंतर मल्टी थ्रेडिंग आणि मल्टीटास्किंगचा डिफरन्स, आणि as a developer, if you want to implement multi-threading to achieve the faster functionality or speed execution, you can implement this multi-thread concept via program. याच्यामध्ये दोन पार्ट येतात, एक बाय युजिंग थ्रेड क्लास, दुसरा पार्ट येतो बाय रनेबल इंटरफेस. त्यातला पहिला पार्ट आपण या एक्झाम्पल मध्ये बघतोय, बाय थ्रेड क्लास. बाय थ्रेड क्लास हा थ्रेड क्लास आहे, तो आपण एक्सटेंड्सने पॅरेंट क्लास काय केलाय, याला ऍक्सेस केलाय बाय युजिंग एक्सटेंड कीवर्ड. तर इथं इनहेरिटन्सचा कन्सेप्ट होतो यूज. इनहेरिटन्स मध्ये एक्सटेंड जावा मध्ये यूज केलं जातं. ओके. तर हा सिंटॅक्स लिहून घ्या. जावा डॉट लँग पॅकेज यूज होतो मल्टीथ्रेडिंग साठी. त्याच्यानंतर क्लास घ्यायचा आहे, ज्याच्यासाठी एक्सटेंड थ्रेड थ्रेड क्लास पासून येत आहे. त्याच्यानंतर रन मेथड असेल, ऍक्च्युअल लॉजिक जे येईल तुमचं कोड जो एक्झिक्यूट करायचा आहे मल्टी थ्रेडिंग मध्ये तो. आता इथे एक्झाम्पल मध्ये मी फक्त फॉर लूप घेतला, पण याचं आउटपुट बघा कसं प्रिंट होईल. हा प्रत्येक वेळेस रॅन्डम अलग वेगवेगळं बिहेवियर देणार. प्रोग्राम रन केल्यावरती तुम्हाला याची डिटेल्स कळतील. हा प्रोग्राम लिहून घ्या, याच्यानंतर आपण रन पण करूया. आणि लिहून झालं की कन्फर्म पण करा. झालं. ओके. तर हे सगळं हा वरचा क्लास लिहून झालाय बरोबर, रन मेथडचा. त्याच्यानंतर थ्रेड क्लास जो मेन फंक्शन आहे इथं, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन, त्याच्यासाठी एक क्लास घेतला थ्रेड क्लास, त्याचं पण बिहेवियर लिहून घ्या.
झालंय की लिहून हे? Yes. ओके Yes, sir. ओके, मी हा प्रोग्राम रन पण करतो. याच्यामध्ये प्रोग्रामचं डिटेल सगळ्यांना कळल्यात बरोबर. जावा डॉट लँग पॅकेज घेतलंय, डेमो क्लास घेतलाय, जो एक्सटेंड थ्रेड केलाय. थ्रेड क्लास आपण इथे यूज करतोय. थ्रेड क्लास यूज करतोय म्हणून रन मेथड यूज केली, ज्याच्या आतमध्ये ज्याच्यासाठी थ्रेड आपल्याला यूज करायचे त्याचा कोड लिहिला. त्याच्यानंतर पब्लिक स्टॅटिक वाईड मेन तर लागतं, सगळे एक्झिक्युशन तिथून चालू होईल म्हणून हा एक टेम्पररी क्लास घेतला, ज्याच्या आत पब्लिक स्टॅटिक वाईड मेन लिहिलं. वरच्या क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट केलं, ते थ्रेड क्लासच्या ऑब्जेक्टला पास केलं बाय पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, आणि टी डॉट स्टार्ट म्हटलंय फक्त थ्रेडचं एक्झिक्युशन चालू कर. ज्यावेळेस टी डॉट स्टार्ट म्हणणार तो रन मेथडला कॉल द्या ऑटोमॅटिकली. त्याचं इम्प्लिमेंटेशन कशात आहे? त्या टी डॉट स्टार्टच्या मेथडमध्ये. इथे इनबिल्ट मेथड आपण यूज करतोय जावामध्ये. ओके, पण ज्यावेळेस टी डॉट स्टार्ट म्हणणार तो लगेच कुठे जम्प करेल? रन मेथडच्या आत, आणि मग हा फॉर लूप एक्झिक्यूट होईल. आता हा लूप सुद्धा एक्झिक्यूट होताना थ्रेड नेच तो एक्झिक्यूट होईल. आता याचं प्रोग्रामचं आउटपुट बघा कसं आहे. जावा सी थ्रेड क्लास डॉट जावा, प्रोग्राम कंपाइल केला, प्रोग्राम रन करू. आउटपुट बघा कसं आलं. इनसाइड मेन, त्याच्यानंतर थ्रेड ऑफ I 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याचं आउटपुट इथं प्रिंट झालंय. ओके, तर इथं जसं लेस दॅन 0 आहे, 100 आहे, तर इथं मी एक चेंज करून बघतो, 0 पासून 1000 पर्यंत. ओके, तर इथं तो जो एक्झिक्युशन करतोय कोड, तर तो काय करतोय? मधला लूप तुमचं एक्झिक्यूट करायचं काम करणार आहे. ओके, तर हे झालं याचं एक्झिक्युशन. तर इथं 10 सुरुवातीला 10च राहू द्या. पण मल्टी थ्रेडिंग काय आलंय? रन मेथडला तो कसा कॉल करतोय की कंपाईल झाल्यानंतर ते आउटपुट प्रिंट होईल. तर हे नेसेसरी नाहीये की 0 to 10च आलं पाहिजे. तुमच्या इथं आउटपुट रन करताना हे वेगळं सुद्धा येऊ शकतं. मल्टी थ्रेडिंगचं आउटपुट तुम्ही कोणीच प्रिडिक्ट करू शकत नाही, कारण मल्टी थ्रेडिंग याचं मिनिंगच हे की तुला जो वाटतोय तो थ्रेड तू तयार करेन तसं आउटपुट दे. म्हणजे फॉर लूप मधले 0 to 10 हे प्रिंट करायचं काम कुठल्या वेळेने करायचं हे आपण त्याच्यावर सोडून देतोय, ऑपरेटिंग सिस्टीमवर किंवा JVM वर. मग इथं 0 to 10 लाईन इथंच प्रिंट झालं पाहिजे असं काही नाही. हा प्रोग्रामचा आउटपुट असंच येईल तुमच्याकडं, हे फिक्स नाहीये. हे तुमच्याकडे वेगळं पण येऊ शकतं. का? तर इथं मल्टी थ्रेडिंग यूज झालंय. जर मल्टी थ्रेडिंग नसतं, रन मेथड नसती किंवा स्टार्ट मेथडनी कॉल केला नसता, तर मी म्हटलं असतो की हे आउटपुट 0 to 10 असंच आलं पाहिजे, कारण फॉर लूपची ती फंक्शनॅलिटी. पण मल्टी थ्रेडिंग जर यूज केलंय आणि तुम्ही जर हा प्रोग्राम रन केला तर तुमच्याकडे वेगळं पण येऊ शकतं. आता माझ्या प्रोग्राम मध्ये असं, माझ्या ऑपरेटिंग सिस्टीमवर असं याचं आउटपुट येतंय, पण हे दरवेळेस असंच असेल हे प्रिडिक्ट करू शकत नाही आपण, कारण मल्टी थ्रेडिंग आहे. कळाले? तर हा होता प्रोग्राम कुठला? मल्टी थ्रेडिंग बाय युजिंग थ्रेड क्लास. हा प्रोग्राम सगळ्यांनी रन करायचा आणि याचा आउटपुट पण शेअर करा. तर याचा आउटपुट सगळ्यांचं सेमच येईल का असं नाही, वेगळं पण येऊ शकतं. पण 0 to 10च नंबर येतील, फक्त खालीवर येऊ शकतं, कारण थ्रेड प्रत्येकाचा तसा वेगळा रन होणार आहे. काय रॅन्डम बिहेवियर तसं येऊ शकतं प्रत्येकाचं वेगवेगळं. हे होतं थ्रेड क्लासचं एक्झाम्पल. आणि तुम्हाला हे प्रोग्राम म्हणजे 5-1 मार्काला युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्पलला पण येईल. व्हॉट इज मल्टी थ्रेडिंग, एक्सप्लेन हाऊ वी कॅन इम्प्लिमेंट मल्टी थ्रेडिंग बाय युजिंग थ्रेड क्लास. तर सिम्पल आहे, थिअरी जी आपण लिहिली तीच. मल्टी थ्रेडिंग काय, थ्रेड काय, वेअर मल्टी थ्रेडिंग इज यूज, मल्टीटास्किंग आणि मल्टी थ्रेडिंगचा डिफरन्स काय, त्याच्यानंतर हाऊ वी कॅन इम्प्लिमेंट, तर बाय युजिंग थ्रेड क्लास ऑर बाय युजिंग रनेबल इंटरफेस.
त्याच्यातलं बाय युजिंग थ्रेड क्लास आपण इथं पाहिले. ओके, तर टी डॉट स्टार्ट जशी मेथड आहे तशा बाकीच्या पण मेथड्स असतात, ज्याच्यामध्ये आपण मी जसं सांगितलं की थ्रेड स्टार्ट होतो, थ्रेड किल पण होतो, थ्रेड वेटला पण जातो. तर स्लीप, स्टार्ट, नंतर याची प्रायोरिटी सुद्धा आपण सेट करू शकतो प्रत्येक थ्रेडची. ओके, वेट किंवा यील्ड या पण मेथड्स थ्रेड साठी असतात. या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलंय, स्टार्ट मेथड यूज केली. तर स्टार्ट मेथड काय करते, दिस मेथड स्टार्ट द एक्झिक्युशन ऑफ अ थ्रेड अँड जेव्हीएम कॉल्स द रन मेथड. स्टार्ट मेथडला ज्यावेळेस कॉल मारणार त्यावेळेस जेव्हीएम काय करते, रन मेथडला कॉल करते. ओके, तर स्टार्ट मेथडचं पण एक्झिक्युशन तिथं लिहून घ्या. आता थ्रेड लाईफ सायकल, थ्रेड लाईफ सायकल एक नवीन कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीन मार्काला सुद्धा हा क्वेश्चन येऊ शकतो की थ्रेड लाईफ सायकल मध्ये काय काय येतं. थ्रेड लाईफ सायकल मध्ये जसं आता आपण पाहिलं की थ्रेड न्यू क्रिएट होऊ शकतो, त्याच्यानंतर तो रनेबल स्टेटला जाऊ शकतो, त्याच्यानंतर तो रनिंग स्टेटला पण जाऊ शकतो आणि वेट पण करू शकतो, आणि त्याच्यानंतर तो डेड पण होऊ शकतो. हे झालं थ्रेडचं लाईफ सायकल. त्याच्यानंतर मेथड्स थ्रेड मध्ये कुठल्या कुठल्या आहेत, तर एक स्टार्ट जी आता आपण बघितली तीच. तर स्टार्ट मेथड काय करते की टू स्टार्ट द एक्झिक्युशन ऑफ द थ्रेड and JVM calls the run method. तर JVM ला रन मेथड रन करायचं सांगायचं काम कोणाचं आहे, स्टार्ट मेथड. टी डॉट स्टार्ट जे म्हटलंय ना आपण ते. तसंच मग स्लीप पण मेथड असते एक, ज्याच्यामध्ये आपण टाइम देऊ शकतो की ज्या थ्रेड दुसऱ्या थ्रेडला रन होण्यासाठी किती गॅप घेतला पाहिजे, त्या 30 सेकंद थांबायचे, 10 सेकंद थांबायचे ते. त्याच्यानंतर थ्रेडची प्रायोरिटी पण आपण सेट करू शकतो. त्यासाठी सेट प्रायोरिटी ही मेथड आहे. त्याच्यानंतर थ्रेडला कुठेतरी स्टॉप करायचं असेल थोड्या वेळ, म्हणजे हाल्ट स्टेटला त्याला टाकायचंय, तर इल्ड नावाची मेथड त्याच्यामध्ये आहे. तर या झाल्या थ्रेडच्या मेथड्स. ओके, तर थ्रेडचा एक प्रोग्राम आणि थ्रेड लाईफ सायकल मधले कुठल्या डिटेल्स येतात किंवा कुठले फंक्शन आहेत, जसं स्टार्ट वगैरे आपण मेथड यूज केल्यात तशा यील्ड आणि स्लीप या पण मेथड्स आपण थ्रेड वरती यूज करू शकतो. पण हे एक्झिक्युशन होतं आणि हे त्याचं आउटपुट. तर हा प्रोग्राम सगळ्यांनी रन करायचा. तर आउटपुट प्रत्येकाचं वेगवेगळं येऊ शकतं, जरुरी नाही की 0 to 10च आलं पाहिजे. हे कंपायलर किंवा ज्याची ओएस जशी तशी तो ठरवणार, कारण मल्टी थ्रेडिंग आहे. जावा जरी असलं तरी त्याच्यामध्ये पण मल्टी थ्रेडिंग, त्याच्यामुळे आउटपुट वेगळं येऊ शकतं मल्टी थ्रेडिंग मध्ये. तर जसा थ्रेड क्लासने आपण मग थ्रेड तयार करू शकतो, इम्प्लिमेंट करू शकतो, तसाच रनेबल इंटरफेसनी पण करू शकतो. तर हा दुसरा एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये तिकडे काय करत होतो आपण, थ्रेड क्लास एक्सटेंड करत होतो. तर इंटरफेस जर घ्यायचा असेल तर इम्प्लिमेंट करायला लागतो. तर इथे एक वर्ड चेंज झाला, बरोबर, बाकी सगळं सेम. तिथं पण काय करत होतो आपण, थ्रेडचं ऑब्जेक्ट तयार केलं आणि बेस क्लासचं ऑब्जेक्ट त्याला पास केला आणि टी डॉट स्टार्ट म्हटलं. कळालंय? तर बाय युजिंग रनेबल इंटरफेसचा पण एक प्रोग्राम लिहून घ्या. पहिला अप्रोच आपण काय बघितला होता, बाय युजिंग थ्रेड क्लास. हा दुसरा आहे, बाय युजिंग रनेबल इंटरफेस. चेंज कुठे झालाय, इम्प्लिमेंटच्या जागेवर फक्त एक्सटेंड आलंय आणि थ्रेडच्या जागेवर काय आलंय, रनेबल इंटरफेस. ओके, तर हा पण प्रोग्राम लिहून घ्या. तर इथं दुसरं नाव टाका की प्रोग्राम फॉर रनेबल इंटरफेस, जे आपण इथं पाहिलंय ना की थ्रेड क्लासनी इम्प्लिमेंट करू शकतो, आणि दुसरा काय, बाय युजिंग रनेबल इंटरफेस. टॉपिकला तिचं नाव टाका, बाय युजिंग रनेबल इंटरफेस थ्रेड इम्प्लिमेंटेशन.
आणि याच्यामध्ये काहीच फरक नाही. एक क्लास जिथं एक्सटेंड होतं तिथं रनेबल इम्प्लिमेंट आणि जिथं थ्रेड होतं तिथं रनेबल इंटरफेसचं नाव. बाकी सगळं सेम. रन मेथड मग तिथं फॉर लूप लिहा की सिस्टीम आउट लिहा, हे सिंटॅक्टिकली तुम्ही आतमध्ये काही पण टाकू शकता. त्याला फक्त रन मेथड पाहिजे, कारण JVM ला कधी कळणार आहे, ज्यावेळेस स्टार्ट मेथड तुम्ही यूज कराल थ्रेडवर त्यावेळेस तो JVM ला सांगाल की रन मेथड कॉल कर. हा प्रोग्राम लिहून घ्या. लिहून झालं की कन्फर्म करा, मग रन करू आपण. ओके, झाले लिहून. बाय युजिंग रनेबल इंटरफेस. याच्यामध्ये सिंटॅक्टिकली काहीच चेंज नाही. सेकंड पार्ट जो आहे तो तर सेमच, टी डॉट स्टार्ट पर्यंत. हा काय करेल, रन मेथडला कॉल करेल. कोणाच्या, रनेबल इंटरफेस यूज करून जो क्लास घेतलाय त्या मेथडला, त्याच्यात रन मेथडला. ओके, हा पण प्रोग्राम रन करूयात. हे लिहून पण घ्या. ओके, तर इथं आपण रन केला. इनसाइड मेन झाल्यानंतर टी डॉट स्टार्ट म्हणाल त्यावेळेस थ्रेड स्टार्टेड असं तिथं आलंय. ओके, कारण सिस्टीम डॉट आउट मध्ये रन मेथड मध्ये आपण तो मेसेज लिहिलेला आहे. हा प्रोग्राम रन करायचा सगळ्यांनी. हे झालंय लिहून, कन्फर्म करा झाला असेल. ओके, लिहून झालं तर कन्फर्म करा. आणि आउटपुट समजले सगळ्यांना. 2 थ्रेड क्लास मल्टी थ्रेडिंगचे एक्झाम्पल बघितलेत आपण. बाय युजिंग थ्रेड क्लास, बाय युजिंग रनेबल इंटरफेस. ओके, हा प्रोग्राम रन करायचा सगळ्यांनी. तर हे क्लिअर आहे की वरचा जो ब्लॉग असतो याच्यामध्ये रन मेथड लिहायची आपल्याला. तर इथं तुम्ही थ्रेड क्लास एक्सटेंड करा किंवा रनेबल इंटरफेस इम्प्लिमेंट करा, एवढाच चेंज होतोय. बाकी सगळा प्रोग्राम सेम आहे. कळाले? रन मेथड तिकडं पण होती, इकडं पण आहे. तिकडं थ्रेड क्लासचं ऑब्जेक्ट तयार करायला लागतं आणि बेस क्लासचं जे ऑब्जेक्ट होतं ते पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर मध्ये पास करायला लागतं. हे इकडं पण आहे, ते तिकडं पण होतं. बरोबर?
त्याच्यानंतर टी डॉट स्टार्ट ही मेथड एक्सटेंड थ्रेड क्लासच्या एक्झाम्पल मध्ये पण होती आणि रनेबल इंटरफेसच्या पण एक्झाम्पल मध्ये. तर एक प्रोग्राम आला तर दुसरा इझिली येईल, पण नीट समजून घ्या. ज्यावेळेस टी डॉट स्टार्ट म्हणणार त्यावेळेसच रन मेथडला कॉल जाईल, त्यावेळेसच तो थ्रेड चालू होणार. ओके, याच्यामध्ये क्वेश्चन आहे का आज जे झालंय त्याच्यात? तर मल्टी थ्रेडिंग आपण पाहिले. मल्टी थ्रेडिंग म्हणजे काय आणि मल्टी थ्रेडिंग इम्प्लिमेंट कसं करायचंय कोडिंग वाईज. तर हे प्रोग्राम्स रन करा दोन्ही पण, थ्रेड इंटरफेस आणि थ्रेड क्लास. त्याच्यानंतर थ्रेडची प्रायोरिटी पण असते, थ्रेडला नेम वगैरे पण असतं जे आपण ऍक्सेस करू शकतो बाय युजिंग थ्रेड डॉट करंट नेम गेट नेम मेथडने किंवा थ्रेड करंट थ्रेड डॉट गेट प्रायोरिटी या मेथडने. ओके, थ्रेडची प्रायोरिटी बघू शकतो, थ्रेडची नेम बघू शकतो. त्याच्यानंतर इथं बघा, इथं काय केलंय, 2 थ्रेड तयार केलेत थ्रेडचे ऑब्जेक्ट आणि त्या पर्टिक्युलर थ्रेडला तसे नावं दिले, D1 आणि दुसरा D1 सेकंड. याच्यामध्ये हा थ्रेड प्रायोरिटीचा प्रोग्राम हा आपण नेक्स्ट सेशन मध्ये डिटेल मध्ये घेऊया. तर एक डेमो क्लास आहे इथं, थ्रेड एक्सटेंड केलाय बरोबर. त्याच्यानंतर रन मेथड मध्ये नॉर्मल त्याचं फक्त गेट नेम आणि गेट प्रायोरिटी या मेथड्स यूज केल्यात. त्याच्यानंतर स्टॅटिक मेथड जी आहे पब्लिक स्टॅटिक वाईड मेन, याच्यामध्ये डेमोचं ऑब्जेक्ट तयार केलंय आणि थ्रेड 2 थ्रेड तयार केले, एकाला T1 म्हटले एकाला T2 म्हटले. त्याच्यानंतर सेट प्रायोरिटी मेथड आपण यूज करू शकतो थ्रेडला, याला 3 प्रायोरिटी दिली. याच्यात तुम्ही नंबरिंग फॉर्मॅट टाकू शकता, किती प्रायोरिटी द्यायची, 1 2 3 4 5 अशी. त्याच्यानंतर T2 ला पण एक प्रायोरिटी दिली आणि T1 स्टार्ट T2 स्टार्ट हे एक्झिक्युशन दोघांचं पण त्यांनी स्टार्ट केलेलं आहे, दोन्ही पण थ्रेड्स. तर याच्यामध्ये कुठल्या थ्रेडला कधी एक्झिक्युशन मिळालं आणि कधी कुठल्या थ्रेडचं काय नाव आहे हे पण इथं कळतं, त्याची प्रायोरिटी पण इथं दिसते. ओके, सिंटॅक्स वाईज इथं सुद्धा काहीच वेगळं नाही, म्हणजे थ्रेड क्लास जसा एक्सटेंड तिकडे गेला होता तसाच इथं एक्सटेंड झालाय. तिथं पण रन मेथड, फक्त इथं मग थोडंसं ऍडिशनल मेथड्स वाढल्यात की करंट थ्रेडचं नाव काय किंवा करंट थ्रेडची प्रायोरिटी काय हे जर चेक करायचं असेल तर या मेथड्स यूज करायला लागतात. थ्रेड डॉट करंट थ्रेड डॉट गेट नेम ह्या इनबिल्ट मेथड आहेत. ओके, आणि 2 थ्रेड तयार केले त्याच्यामध्ये, त्याला नाव पण दिले फर्स्ट आणि सेकंड. त्याची प्रायोरिटी सेट केली आणि दोघांना पण T1 स्टार्ट T2 स्टार्ट म्हटलंय. हा प्रोग्राम पण रन करूयात. थ्रेड प्रायोरिटी म्हणजे कुठल्या थ्रेडला आधी प्रायोरिटी द्यायची रन करताना, त्याचं मिनिंग तसं होतं की कुठला थ्रेड आधी रन व्हायला पाहिजे. जशी तुम्ही प्रायोरिटी त्याची सेट करणार तसा तो आधी रन होईल. हा प्रोग्राम मी इथं कंपाईल केला. तर इथं बघा, तर तुम्हाला एक कळलं का की T1 स्टार्ट म्हणलं, T1चं नाव काय होतं की फर्स्ट आणि T2चं नाव काय होतं सेकंड. तरी पण एक्झिक्युशन चालू होताना बघा T1 स्टार्ट जो आहे त्याचं आउटपुट नंतर आलंय आणि थ्रेड नेम सेकंड जो आहे तो आधी गेलाय. का गेला? तर सेकंडची जी प्रायोरिटी होती T2ची ती जास्त आहे. कळालंय? तर प्रायोरिटीनुसार त्याचं एक्झिक्युशन कमी जास्त तुम्ही करू शकता. तर त्याच्यामुळं थ्रेड नेम सेकंड हा आउटपुट आपल्याला इथं लवकर प्रिंट झालेला दिसला. बरोबर, रन मेथड मध्ये इथं तुम्ही थ्रेड नेम आणि थ्रेड प्रायोरिटी, आता बघा इथं पण कॉन्करंट एक्झिक्युशन्स कसे एक्झिक्यूट झाले. थ्रेड नेम एकाच प्रिंट झालं, नंतर लगेच थ्रेड नेम दुसऱ्याचं पण प्रिंट झालं. प्रायोरिटी जी आहे ती नंतर प्रिंट झाली. रॅन्डम आउटपुट बिहेवियर समजलंय, एका मागे एक आउटपुट नाही आले तिथे. हे का आलं की मल्टी थ्रेडिंग कन्सेप्टमुळे. एक्सपेक्टेड कसं होतं की ज्या थ्रेडला तुम्ही कॉल देतायत त्या थ्रेडचंच आउटपुट तिथं आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी T2चं काही देतच नाहीये, T1च देतोय, तर T1च्याच डिटेल्स तिथे एका खाली एक दिसतील. कारण T1 डॉट स्टार्ट म्हटलं की तो काय करेल, त्याचं नेम घेईल आणि त्याची प्रायोरिटी तो सेट करेल. बरोबर, ते तिथं दिसलं थ्रेड नेम फर्स्ट आणि थ्रेड प्रायोरिटी 3, कारण रन मेथड मध्ये तसा कोड तिथं लिहिलेला आहे, थ्रेड नेम आणि थ्रेड प्रायोरिटी.
पण ज्यावेळेस मी T2 ला पण एक्झिक्यूट करायला सांगतो तर T2 हा आधी एक्झिक्यूट होतो कोणाच्या T1च्या पण. का? त्याचं एक्झिक्युशन बघा, लाईन नंबर 27 ला T1 लिहिलंय आणि लाईन नंबर 28 ला T2 लिहिलंय, तरी पण T2 हा आधी एक्झिक्यूट होतो. का? तर त्याची प्रायोरिटी जास्त सेट झालेली, त्याच्यामुळे त्याचं आउटपुट तसं आपल्याला तिथं दिसतंय. थ्रेड नेम सेकंड आधी एक्झिक्यूट झाला. कळालंय मल्टी थ्रेडिंग कसं काम करतं. प्रायोरिटीनुसार त्याची प्रायोरिटी पण सेट होते. म्हणजे T2 ची प्रायोरिटी 5 आहे, जिथं आपण इथं सेट केली ना, दोन पद्धतीने सेट करू शकता. एक तुम्ही हार्ड कोडेड इंटिजर आयडी पण देऊ शकता किंवा थ्रेड डॉट नॉर्म प्रायोरिटी अशी हाय प्रायोरिटी, नॉन प्रायोरिटी, लो प्रायोरिटी अशी नावं पण देऊ शकता. नॉन प्रायोरिटी म्हणजे याची किती आहे? 5. तर 5 हा 3 पेक्षा मोठा आहे म्हणून सेकंडला जास्त प्रायोरिटी भेटली. भले तुम्ही त्याला एक्झिक्युशन करताना त्याची सिक्वेन्स लास्टला ठेवा तरी पण तो आधीच एक्झिक्यूट होणार. का? तर त्याची प्रायोरिटी जास्त आहे. हा प्रोग्राम समजलाय सगळ्यांना? याचा आउटपुट आणि ही मल्टी थ्रेडिंगची ताकद आहे. तुम्ही त्याला सांगू शकता. हे सी किंवा C++ मध्ये नव्हतं. सी मध्ये तुम्ही जावामध्ये सांगू शकता की हा पर्टिक्युलर जो प्रोग्रामचा पार्ट आहे त्याचा जर मी थ्रेड तयार केला आणि त्याची प्रायोरिटी जर मी तयार केली सेम प्रोग्राम मध्ये, बरं का, विदिन सेम प्रोग्राम, तर सेम प्रोग्राम मध्ये तुम्ही ठरवू शकता कुणाला आधी रन करायचं, कुणाला नंतर रन करायचं, कुठल्या फंक्शनला कुठली प्रायोरिटी द्यायची. हे आपण मल्टी थ्रेडिंग जर यूज केलं तर अचीव करू शकतो. ही मल्टी थ्रेडिंगची ताकद हे जावामध्ये आहे. सी किंवा C++ मध्ये ते नव्हतं. मल्टी थ्रेडिंग हा जावामध्ये कोर कन्सेप्ट. कळालंय? तर हा प्रोग्राम रन केला की तुम्हाला लगेच मल्टी थ्रेडिंग कळलं. पण आधीचे जे 2 एक्झाम्पल होते त्याच्यामध्ये आपण काय बघितले की मल्टी थ्रेडिंग कसं अचीव करायचंय बाय युजिंग एक्सटेंड थ्रेड क्लास बाय युजिंग रनेबल इंटरफेस. ते 2 एक्झाम्पल. आणि ह्या एक्झाम्पल मध्ये आपण काय बघितलंय की थ्रेड नेम कसा प्रिंट करायचा आहे, थ्रेड प्रायोरिटी कशी प्रिंट करायची आणि ती प्रायोरिटी सेट पण कशी करायची. ओके. याच्यामध्ये बघा T2 ची प्रायोरिटी जास्त होती म्हणून तो आधी एक्झिक्यूट झाला. त्याचा कॉल नंतर आहे. 27 ला T1 झालाय रन, 28 ला T2 झालाय, पण तरी पण एक्झिक्युशन कोणाचं आधी झालं? T2 चं आधी झालं म्हणून त्याचं नाव तिथं दिसतं. थ्रेड नेम इज सेकंड. कळालाय प्रोग्राम? हे 3 प्रोग्राम आपले झालेत. तर याच्या असाइनमेंट्स पण सगळ्यांनी करायचे. असाइनमेंट काय की राईट अ प्रोग्राम फॉर इम्प्लिमेंटिंग मल्टी थ्रेडिंग बाय युजिंग थ्रेड क्लास. दुसरा प्रोग्राम राईट अ प्रोग्राम फॉर इम्प्लिमेंटिंग मल्टी थ्रेडिंग बाय युजिंग रनेबल इंटरफेस. आणि तिसरा प्रोग्राम कुठला? डेमॉन्स्ट्रेट द एक्झाम्पल ऑफ थ्रेड प्रायोरिटी अँड थ्रेड नेम. हा तिसरा प्रोग्राम. हे तिन्ही पण प्रोग्राम सगळ्यांनी रन करायचे. ओके. मल्टी थ्रेडिंग आपलं झालंय. आणि मल्टी थ्रेडिंगचं मग हे लाईफ सायकल वगैरे की मल्टी थ्रेडिंग कुठे यूज होतं किंवा मल्टी थ्रेडिंगचं लाईफ सायकल. रन जसं आहे तसं रनेबल स्टेटमध्ये जाऊ शकतो, रनिंग स्टेटला जाऊ शकतो, वेटिंग स्टेटला जाऊ शकतो, डेडला जाऊ शकतो. पूर्ण एक्झिक्युशन झालं की तो डेड होणार, तो थ्रेड तिथून निघून जाणार, प्रोग्राम एक्झिक्यूट होईल पूर्ण सक्सेसफुल. तसं जशी स्टार्ट मेथड आहे तशा स्लीप पण मेथड तुम्ही यूज करू शकता. सेट प्रायोरिटी तर आत्ताच बघितली आपण, बरोबर. स्लीप पण असते. स्लीप मध्ये तुम्ही टाइम देऊ शकता की हा थ्रेड रन करायला 30 सेकंद थांब, हा थ्रेड रन करायला 50 सेकंद थांब. तर जसं इथं तुम्ही सेट प्रायोरिटी केलंय ना, तर तसं तुम्ही स्लीपच्या पण मेथड्स यूज करू शकता. त्याच्यानंतर मग तेवढा टाइम तो वेट करेल आणि नंतर मग तो रन होईल. स्लीप मेथड, यील्ड मेथड, त्या सगळ्या मेथड्स तुम्ही रन करू शकता. ओके. तर मल्टी थ्रेडिंग आपलं झालं. तर हे आजचं एक सेशन आहे 1 आवरचं. हे 10 मार्क्स साठी तुम्हाला असेल. 10 नाही म्हणणार मी, पण 5 to 7 मार्क्स साठी आजचं सेशन जरी नेट केलं तरी तुम्ही त्याच्यामध्ये 5 to 7 मार्क्स घेऊ शकता. पण इंटरव्ह्यू ओरिएंटेड शिका. म्हणजे मल्टी थ्रेडिंग काय आणि मल्टी थ्रेडिंग ऍक्च्युअली काम कसं करते. तर हे तिसरं जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये तुम्हाला लगेच क्लिअर होईल की प्रायोरिटी कशी क्रिएट झाली आणि थ्रेडिंग मध्ये आउटपुट कसं त्याचं रॅन्डम आलं. सेम तसंच फॉर लूप मध्ये पण होणार आहे. फॉर लूप मध्ये जरी इथं 1 to 10 दिसलंय तरी तुमच्या केसमध्ये होऊ शकतं की आधी 1 आला, नंतर 2 आला, नंतर लगेच 10 आला, नंतर 8 आला, नंतर 9 आला. असं रॅन्डम आउटपुट येऊ शकतं. मल्टी थ्रेडिंग मध्ये आउटपुट तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही. जर प्रायोरिटी सेट केली नसेल तर आउटपुट कसं पण येईल. ओके. क्लिअर आहे सगळ्यांना? आजचा टॉपिक जो झालाय तो
याच्यामध्ये काही क्वेश्चन असतील तर विचारा, नाहीतर आज आपण इथं थांबूयात. तर 3 असाइनमेंट्स मल्टी थ्रेडिंगच्या आपल्या झालेल्या आहेत. ओके. आणि मल्टी थ्रेडिंगचे 1-2 प्रोग्राम आपले राहिलेत की सिंक्रोनायझेशन, असिंक्रोनायझेशन, सिंगल टास्किंग हे कसं वर्क होईल याच्यामध्ये. ते झालं की त्याच्यानंतर आपण कलेक्शन हा चॅप्टर चालू करणार आहोत. मल्टी थ्रेडिंग मध्ये वेगळं काय नाही. मल्टी थ्रेडिंग मग नंतर हा जो कन्सेप्ट हा तुम्ही प्रोग्रामॅटिकली प्रोजेक्ट वगैरे मध्ये वापरू शकता, की जिथं तुम्हाला सिक्वेन्स किंवा प्रायोरिटी जास्त असणार आहे त्याच्यामध्ये मग थ्रेड यूज करू शकता, प्रायोरिटी सेट करू शकता प्रोजेक्ट मध्ये, ज्याच्यात तुम्ही मल्टी थ्रेडिंगचा कोर कन्सेप्ट यूज करू शकता. मग तिथं बाय युजिंग थ्रेड क्लास करा, बाय युजिंग रनेबल इंटरफेस करा, पण कोर पार्ट हाच राहील. तिथं पण थ्रेड टी डॉट स्टार्ट म्हणायचंच आहे, तिकडं पण जे एक्झिक्यूट करायचंय किंवा ज्याच्यासाठी तुम्हाला मल्टी थ्रेडिंग हवं तो सगळा कोड कशात आला पाहिजे, रन मेथड मध्ये. ओके. आणि फास्टर एक्झिक्युशन साठी सुद्धा मल्टी थ्रेडिंगचा प्रोग्राम यूज होतो जावा मध्ये. ओके. तर आज आपण इथं थांबूयात. कोणाला क्वेश्चन्स असतील तर विचारा. पण आजचं सेशन जे आहे ते नीट अंडरस्टँड करून घ्या, नीट नोट्स काढा आणि नीट प्रोग्राम सुद्धा रन करा. प्रोग्राम रन केलं तर मल्टी थ्रेडिंग चांगल्या पद्धतीने समजेल. नाहीतर मग मल्टी थ्रेडिंग आपल्याला शेवटपर्यंत समजणार नाही. जर तुम्ही नंतर घरी जाऊन जर आज असाइनमेंट्स वगैरे नीट रन नाही केल्या आणि नंतर 10 दिवसांनी जरी तुम्हाला विचारलं की व्हॉट इज मल्टी थ्रेडिंग, हाऊ वी कॅन इम्प्लिमेंट इट, राईट अ प्रोग्राम फॉर युजिंग मल्टी थ्रेडिंग बाय युजिंग थ्रेड क्लास, तर हे तुम्हाला नंतर जमणार नाही जर आज जर तुम्ही असाइनमेंट्स केल्या नाही टाइमवर तर. आणि परीक्षेला मग तेच क्वेश्चन्स येतील. जर तुम्ही बघा म्हणजे बाकीचे इथून मागचे पण प्रोग्राम्स किंवा क्वेश्चन पेपर असतील तर त्या शेअर करा आपल्या कॉमन चॅनल वरती. त्याच्यामध्ये पण तुम्हाला कळेल की मल्टी थ्रेडिंग किती वेटेज असतं मल्टी थ्रेडिंगचं एक्झामला. आणि 7 to 8 मार्क्स तर आपण आजचं जे सेशन झालंय त्याच्यावर सुद्धा घेऊ शकतो. ओके. कोर कन्सेप्ट आहे हा जावाचा. 7 to 8 मार्क्स याच्यामध्ये सोडायचे नाहीत, म्हणजे हातचे मार्क असतात. त्याच्यामध्ये मग तुम्हाला काय आलं पाहिजे की मल्टी थ्रेडिंग म्हणजे काय, थ्रेड म्हणजे काय, मल्टी थ्रेडिंग कुठे यूज होतं, मल्टी थ्रेडिंग आणि मल्टी टास्किंगचा डिफरन्स काय, मल्टी थ्रेडिंग इम्प्लिमेंट कसं करायचं बाय कोड, तर त्याचा एक्झाम्पल काय, बाय युजिंग थ्रेड क्लास आणि बाय युजिंग रनेबल इंटरफेस. त्याच्यानंतर थ्रेड आहे म्हणजेच काहीतरी प्रोसेस आहे, तर त्याचा लाईफ सायकल कसं असणार आहे, बरोबर. आणि त्या पर्टिक्युलर थ्रेड क्लास मधल्या कुठल्या मेथड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये स्टार्ट, स्लीप, सेट प्रायोरिटी आणि यील्ड, ज्या या थ्रेड लाईफ सायकलचं काम करतात. स्लीप कोणाचं काम करते, वेट करायचं. स्टार्ट कोणाचं काम करते, न्यू मेथड रन करायचं, म्हणजे न्यू थ्रेड क्रिएट करणं, त्याला रनेबल स्टेट मध्ये आणणं, परत रनिंग स्टेट मध्ये आणणं, हे कोणाचं काम आहे, स्टार्ट. त्याच्यानंतर स्लीप जो आहे तो काय करतो, वेटचं काम करतो. आणि एकदा पूर्ण एक्झिक्युशन झालं की तो ऑटोमॅटिकली डेड सुद्धा होतो. त्याच्यात प्रायोरिटी वगैरे पण आपण सेटअप लावू शकतो की कोणाला आधी रन करायचं, कोणाला नंतर रन करायचं. ओके. क्वेश्चन्स असतील तर विचारा, नाहीतर आज आपण इथं थांबूयात.